गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर ते दाखल झाले आहेत। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने संदीप क्षीरसागर यांच्याशी संवाद साधला होता, ज्यात त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणात यापुढे वेगाने तपास व्हावा, कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे। आणि आता या वाल्मिक कराडच्या शरण येण्याच्या सगळ्या प्रक्रियेनंतर आता आणखीन काही संवाद साधण्याकरता म्हणून संदीप क्षीरसागर हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याकरता गेलेले आहेत का, हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहेत। तुषार, संदीप क्षीरसागर आत्ता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की ते ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात याचा नेमका काय अर्थ काढायचा? विशाल, बीड मधले सर्व प्रमुख आमदार आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळतात। माजी आमदार अमरसिंग पंडित हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते। त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। आणि आता आपण पाहताय की या ठिकाणी सुरेश धस भाजपाचे आमदार हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळत आहे। हे आपण पाहताय सुरेश धस आता आपल्याला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळत आहे। सुरेश धस गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड ज्यांना अक्का म्हणून म्हटलं जातं त्यांना अटक व्हावी या मागणीसाठी आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून ते विधानसभा असेल किंवा माध्यमांसमोर किंवा बीडमध्ये रस्त्यावर उतरून आपल्याला ते आंदोलन करताना पाहायला मिळत होते। आता ते सुरेश धस हे देखील आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचताना पाहायला मिळतंय। वाल्मिक कराड हे आपल्याला शरण गेल्यानंतर आपल्याला बीड मधले सर्व प्रमुख आमदार सर्व पक्षीय आमदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना पाहायला मिळतात। त्यामध्ये संदीप क्षीरसागर असतील किंवा सुरेश धस असतील। संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे आमदार आहेत, तर सुरेश धस हे भाजपाचे आमदार आहेत। हे दोन प्रमुख आमदार गेल्या अनेक दिवसांपासून बीडमध्ये कशी हुकुमशाही चालते हे आपल्याला पुराव्यासकट दाखवताना पाहायला मिळत होते। बीडमध्ये कसे अवैधरित्या या ठिकाणी बंदुकीचे परवाने देण्यात आलेले आहेत किंवा संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड यांच्या हुकुमशाहीचा पाढा वाचताना पाहायला मिळाला होता। जे आंदोलन उभं करण्यात या ठिकाणी भूमिका बजावली होती ती अर्थात संदीप क्षीरसागर असेल किंवा सुरेश धस असेल, या दोघांचा या आंदोलनामध्ये खूप मोठा वाटा होता। आणि आता हे सर्व बीड मधले माजी आमदार सर्व पक्षीय आमदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचताना पाहायला मिळतात। थोड्याच वेळात सुरेश धस आपल्याला माध्यमांशी संवाद साधताना पाहायला मिळतील। मात्र विशाल, आपण जर पाहिलं असेल तर पुण्यामध्ये वाल्मिक कराड हे शरण गेल्यानंतर आपल्याला आता सर्व प्रमुख बीडचे आमदार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचताना पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वीच आपण जर पाहिलं असेल तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील आपल्याला शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचताना पाहायला मिळाले। विशाल, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतोच। आपण बघतोय की या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सगळे सर्वपक्षीय आमदार जे आहेत ते आता क्षणाला देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत, शासकीय निवासस्थानी। आणि दुसरीकडे आपण बघतोय की पुण्यात देखील घडामोडी ज्या त्या वेगाने घडत आहेत, कारण वाल्मिक कराड हा पुण्यामध्येच होता। पुण्यामध्ये गेल्या 20 दिवसापासून त्याचा मुक्काम होता। तो नेमका कुठे होता, काय करत होता, या सगळ्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल। पण आता या सगळ्या याच्यात आपण बघतोय की तपास हा आता वेगाने होणं अपेक्षित आहे। या सगळ्या प्रकरणात माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असं वाल्मिक कराडांनी म्हटलेलं आहे, पण खंडणी संदर्भातला जो गुन्हा वाल्मिक कराडच्या विरोधात दाखल झालेला आहे त्याबद्दल तर निश्चितच तपास होईल। पण इतरही काही धागेदोरे जे आहेत ते यात वाल्मिक कराडशी निगडीत आहेत का याचा देखील तपास केला जाईल। अधिक तपशील जाणून घेण्याकरता आपण जाणार